नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती ती म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा डान्स बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. पण राज्य सरकार हे डान्स बार सुरू करण्यासाठी अजिबात उत्सुक नाही. सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी करताना राज्य सरकारनं घातलेल्या अनेक जाचक अटी या रद्द केल्या आहेत. पण असं असलं तरी राज्य सरकार डान्स बार सुरू करण्यासंदर्भात फारसं अनुकूल नाही असं कळतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार कदाचित पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात एक पुनर्विचार याचिका दाखल करू शकतं. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. सर्वोच्च बारच्या संदर्भात जे कठोर नियम राज्य सरकारने घातले होते त्याच्यातले अनेक नियम शिथिल केले. वेळेची मर्यादा निश्चित केली आणि पैसे उधळण्याला सुद्धा न्यायालयानं मनाई केली. मात्र डान्स बारवरची सरसकट बंदी होती ती मात्र न्यायालयानं उठवली आहे. पुन्हा एकदा छमछम सुरू होणार आहे. पण राज्य सरकार ही बंदी हटवण्यासाठी उत्सुक नाही. जे महत्त्वाचं बंधन शिथिल केलं आहे ते आहे सीसीटीव्हीचं. सीसीटीव्हीमुळे खाजगी आयुष्यावरती गदा येते. यासाठी हे सीसीटीव्ही सुद्धा आता हटवण्यात येणार आहे. स्ट्राइक डाउन किया है एज अनकॉन्स्टिट्यूशनल और कोर्ट ने बोला है कि अब 2005 से ये चला जा रहा है. अब होपफुली कि ये महाराष्ट्र सरकार अब लाइसेंस देगी सुप्रीम कोर्ट के जजमेंट को के हिसाब से. तो राइट ऑफ लाइवलीहुड जो है सर, राइट ऑफ लाइवलीहुड अपहोल्ड किया है, राइट ऑफ प्राइवेसी अपहोल्ड किया है जहां तक सीसीटीवी कैमरा का सवाल है, और लाइवलीहुड जहां तक लड़कियों को टिप देना है, जहां तक वो उनको डायरेक्टली टिप दे सकते हैं. और ये भी बोला उनके साथ कॉन्ट्रैक्ट या करार करना पड़ेगा जो राइटिंग में होगा. पर जैसे महाराष्ट्र सरकार कह रही थी कि उनको आपको मंथली एम्प्लॉय बनाना पड़ेगा, वो स्ट्राइक डाउन किया है. ये कहा है कि आप उनके साथ रिटर्न कॉन्ट्रैक्ट करिए, पर वो कॉन्ट्रैक्ट एक बार की डांस के लिए हो सकता है, महीने में कितनी बार भी, वो लड़की की चॉइस है या डांस बार ओनर की चॉइस है. ये एक फ्री विल है डांस बार ओनर्स की और जो लड़कियां जो वहाँ पे काम करती हैं. तो महाराष्ट्र में डांस बार शुरू होने का रास्ता साफ हो गया है. बिल्कुल, वो रास्ता साफ हो गया है. बस ये कोर्ट ने इंश्योर किया कि ऑब्सनिटी नहीं होनी चाहिए, जो हम भी कहते हैं कि ऑब्सनिटी नहीं होनी चाहिए, पर अब रास्ता साफ है और अब होपफुली महाराष्ट्र सरकार इस पे लाइसेंस देगी. सीसीटीवी अब नहीं लग पाएंगे और जो एक रूल था कि 1 किलोमीटर के अंदर आप कोई डांस बार नहीं खोल सकता बिकॉज ऑफ ऑल द मस्जिद एंड ऑल मंदिर, वो सब भी स्ट्रक डाउन कर दिया गया है. तो अब गवर्नमेंट को रूल बनाना पड़ेगा कि कितने किलोमीटर या मीटर के अंदर आप वो कर सकते हैं या डांस बार खोल सकते हैं. कितने लोगों को इफेक्ट पड़ेगा इस जो पूरा डिसीजन लिया गया है? डांसर्स अराउंड 20,000 होंगे और एम्प्लॉयज़ के करीब 10,000 के करीब वो भी होंगे. राहत मानते हैं बहुत बड़ी? हाँ, बड़ी राहत है, हमारे लिए तो बहुत बड़ी राहत है. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे. धनंजयजी, काय तुमची प्रतिक्रिया आहे? अखेर सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा काही नियम शिथिल केलेत, पण राज्यात डान्स बार सुरू व्हायला हिरवा कंदील आहे सर्वोच्च न्यायालयाचा. नाही, खरं तर स्वर्गीय पुढच्या पिढीचं नुकसान लक्षात घेता डान्स बार बंदीचा निर्णय केला आणि अनेक वर्ष आबा जोपर्यंत राज्याचे गृहमंत्री होते तोपर्यंत या बाबतीत कुठल्याही न्यायालयाचा निकाल असा उलटा आला नाही. पण या सरकारमध्ये हा निर्णय डान्स बार चालू करण्याच्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा इथं आलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या बाबतीमध्ये माझं वेगळं असं मत नाही, पण ज्या काही अटी शिथिल केल्यात आणि ज्या अटी ठेवल्यात, तर माझं असं म्हणणं आहे की राज्य सरकारनेच आता नवीन अशा पद्धतीचा कायदा या ठिकाणी राज्यात आणावा की ज्यामुळं डान्स बार चालू होणार नाहीत आणि डान्स बार चालू झाल्यामुळं जे पिढीचं नुकसान होणार आहे ते आपण थांबवू शकू. म्हणून आता न्यायालयाचं जरी असलं बर. धनंजय मुंडे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, काही तांत्रिक अडचण आहे. पण त्यांचं असं म्हणणं होतं की सरकारनं आता असा कायदाच करावा, अशा पद्धतीचा कायदा करावा जेणेकरून राज्यामध्ये पुन्हा एकदा डान्स बार सुरू होऊ शकणार नाहीत. आणि कदाचित यासाठी विरोधकांचं सहकार्य लागेल, राष्ट्रवादीचं सहकार्य असेल, कारण राष्ट्रवादीचेच
ज्येष्ठ दिवंगत नेते RR पाटील यांनी त्यावेळेला अनेकांची नाराजी स्वीकारत राज्यामध्ये डान्स बार बंदी ही केली होती आणि ज्यांनी ही बंदी सगळ्यात सुरुवातीला पुढाकार घेऊन घातली त्या RR पाटील, दिवंगत RR पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील आहेत आपल्यासोबत. स्मिता, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? सर्वोच्च न्यायालयानं काही म्हणण्यापेक्षा अनेक नियम शिथिल केलेत. पुन्हा एकदा डान्स बार सुरू होणार राज्यात. नमस्ते. खरं तर आज आमच्या दृष्टिकोनातून, कुटुंबियांच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हा दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल. कारण आबांनी अतिशय उद्मन हेतूनी हे डान्स बार बंद केले होते. कारण कुठंतरी तरुण पिढी ही वाम मार्गाला चाललेली आणि गृह खात्यालय आबांच्याकडे असल्यामुळं ह्या अशा केसेस नेहमी वारंवार आबांच्या समोर येत होत्या. त्यामुळेच आबांनी हा अतिशय मोठा धाडसी निर्णय सगळ्यांच्या बरोबरीने घेतला. कारण सर्वच पक्षांनी त्यावेळेस या निर्णयाला सपोर्ट केला आणि आज खरं तर वाईट वाटतंय की आज डान्स बार परत सुरू होत आहेत. आज आबा नाही आहेत, पण मला नक्कीच एक कुटुंबीय म्हणून, एक आबांची मुलगी म्हणून किंवा एक महाराष्ट्रातली राहणारी एक व्यक्ती म्हणून आज मला असं वाटतंय. स्मिता, नेमकं काय केलं पाहिजे सरकारने मग आता? खरं तर आज आमची एवढीच इच्छा आहे की सरकारनी ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं खरं तर मी एवढंच विनंती करेन सरकारना की तुम्ही मुख्यमंत्र्यांना की त्यांनी याच्या विषयी व्यवस्थित सखोल अभ्यास करावा आणि डान्स बार बंद राहतील अशा पद्धतीनं कायदे करून परत विधेयक मांडावं अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांना करते. स्मिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. स्मिता पाटील या RR पाटील यांच्या कन्या होत्या. त्यांनी म्हटलंय सरकारला की कायदा याच्यात कठोर करण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा याचा नीट अभ्यास करावा आणि त्याचा पुन्हा एकदा आढावा घेतला पाहिजे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, तसंच अक्षय कुडकेलवार आहेत. अक्षय आहेत आता अशाच एका बारमध्ये की जो बार एकेकाळी खूप मोठा परिचित होता आणि प्रशांत आहेत. अक्षय, तुझ्याकडे येण्यापूर्वी प्रशांत, सरकारकडनं अधिकृतपणे असं काही आत्तापर्यंत सांगण्यात आलंय की आम्ही याचा रिव्ह्यू करू, कशा पद्धतीनं रिव्ह्यू करू, कधी रिव्ह्यू करू, पुन्हा एकदा पिटिशन केलं जाईल का कायदा करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जातील? दोन संभाव्य घटना होऊ शकतात, संभाव्यता आहे याच्यामध्ये. एक तर सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल. या संपूर्ण जो निर्णय आलेला आहे 3 सदस्य खंडपीठाचा, त्याला पुनर्विचार याचिका दाखल करावा लागेल. तो एक पर्याय सरकारकडे आहे. दुसरा, हा जो नियम आलेला आहे आणि जो कायदा आलेला आहे या कायद्याच्या संदर्भात पुन्हा एकदा आपल्या खास विधिमंडळात जाऊन एक वेगळा कायदा करायचा, त्याला राज्यपालाची परवानगी आणि नंतर राष्ट्रपतींची परवानगी घेऊन तो कायदा लागू करण्यासाठी हे 2 पर्याय आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांची मतं येत आहे, त्यानंतर सोबतच इतरही सत्ताधारी पक्षाची मतं येत आहे, कुठेतरी सरकार या संदर्भात नाराजी व्यक्त करते या निर्णयावरती. त्यामुळे सरकारी पातळीवर लवकरच या संदर्भात हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. बरं प्रशांत, मी परत येतो. अक्षय, तुझ्याबरोबर काही बार चालक आहेत, काय त्यांना वाटतंय? कारण आत्तापर्यंत 3-4 वेळेला त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. जेव्हा जेव्हा नियम शिथिल झाले, फटाके फोडले, आनंद व्यक्त केला, पण अजूनही समाजातला एक खूप मोठा घटक आहे सरकारसकट, सर्व राजकारण्यांसकट, की ज्यांना असं वाटतं की डान्स बार बंदच राहिले पाहिजेत. मिलिंद सर, खरं तर डान्स बार बंद राहिले पाहिजे आणि त्याचसाठी डान्स बार विरोधात जो रेटा 2005 मध्ये सुरू होता, तरुण पिढी अश्लीलता वाढत होती, तरुण पिढी गुन्हेगारी मार्गाने लागत होती आणि आर्थिक जे आहे संकटात त्यावेळची लोक सापडत होती आणि यासाठी RR पाटील, तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांच्याकडनं एक या डान्स बारवरती बंदी घालण्यात आली होती 2005 मध्ये. त्यानंतर वेळोवेळी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, कायदा झाल्यानंतरही पुन्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय डान्स बारच्याच बाजूने दिला आणि डान्स बार सुरू व्हावे सगळ्या संदर्भात निकाल दिल्यानंतरही डान्स बार चालकांची अडवणूक सरकारकडनं करण्यात आली होती आणि त्याचमुळं आता सुद्धा तितकंसं सोपं या डान्स बार चालकांपुढे नसणार आहे हे डान्स बार पुन्हा नव्याने सुरू करणे. आपण सध्या अशाच एका डान्स बारमध्ये आहोत. हा डान्स बार 2005 म्हणजे 90च्या दशकापासून हा डान्स बार नामचीन होता पश्चिम उपनगरामधला आणि ज्यावेळी 2015च्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आल्या की या ठिकाणी CCTV असावे, त्यानुसार यांनी बदल सुद्धा केले होते. आपण बघतोय CCTV यासोबत जी नियमावली होती की या ठिकाणी याला ऑर्केस्ट्रा बारमध्ये हा बार बदलला होता आणि नियम दिले होते
ठिकाणी अंगविक्षेप करण्यास मनाई होती. यासोबत मुलींवरती, नाचणाऱ्या मुलींवरती पैसे उधळणे हे सुद्धा गुन्हा मानला जात होता. ही जी अट आहे ही आज सुद्धा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेली आहे. जर तुम्हाला टीप द्यायची असेल तर टीप देऊ शकतो. या ठिकाणी डान्स आणि कुठल्याही पद्धतीनं मुलींची छेडछाड हे या डान्स बारमध्ये यावरती बंदी घातली होती. आणि जे डान्स बारमध्ये नाचणाऱ्या मुलींचं आणि या ठिकाणी आलेल्या ग्राहकांचं अंतर 5 फुटापेक्षा जास्त असावं असं सांगण्यात आलं होतं. आणि याचसाठी आपण ज्या ठिकाणी बघतो एक छोटेखानी स्टेज या ठिकाणी उभारण्यात आला होता, ज्यावरती बारगर्ल्स ज्या आहेत त्या नाचतील आणि इतर जे आहे ग्राहक हे 5 फूट अंतरावरनं त्यांचा नाच बघतील अशा प्रकारची व्यवस्था या बारमध्ये करण्यात आली होती. मात्र त्यालाही सुरुवातीला 5 डान्स बारला परवानगी घेऊन सुरू करण्यात आले होते. मात्र परवानगी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही सरकारने कारवाई केली आणि यासोबतच या डान्स बारवर पुन्हा एकदा सरकारनं बंदी आणली. आपण ज्या पद्धतीने आज या डान्स बारमध्ये आलो आहे तर या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आप मुझे बताइए कब से आपका और ये डांस बार का संबंध आया है और कब से आप यहाँ आते हो? 2005 से जो सरकार ने डांस बार बंद किए हैं उसके बाद से आज हम लोग खुश है कि हम लोग हमारे फ्रेंड सर्कल के साथ में आ जा सकते हैं. पहले CCTVs वगैरह लगते थे तो हम लोग को प्रॉब्लम होती थी कि हमारी इम्पोर्टेंस खुल जाती थी. हम लोग हमारे फ्रेंड्स अभी सरकार लेकिन अश्लीलता का मामला जो है सरकार ने सामने लाते हुए ये डांस बार पर पाबंदी लाई थी. आप बतौर ग्राहक हमारे साथ यहाँ बात कर रहे हो तो मुझे आप बताइए क्या अश्लीलता डांस बार में रहती थी और आखिर आपको क्यों लगता है कि डांस बार शुरू चाहिए ही चाहिए? डांस बार शुरू होना चाहिए. आदमी को अपना एंजॉय कर सकते हैं. अश्लीलता का कुछ है ही नहीं. अश्लीलता होती नहीं थी. अश्लीलता खाली राज्य सरकार को लगती थी कि अश्लीलता है, लेकिन अश्लीलता कुछ होती नहीं थी. सर हम लोग हमारे एंजॉय के लिए जाते थे, हमारे फ्रेंड सर्कल के साथ में, हमारे फैमिली फ्रेंड्स के साथ में, उनके साथ में जाते थे, एंजॉय करते थे. सर अभी पहले राज्य सरकार ने 5 फुट 10 फुट दूर रखने के लिए और उनको छेड़ करने के लिए नहीं करने का, नाश करने का बंद कर रखा था. लेकिन हम लोग बहुत खुश है कि अभी आके डांस बार वाले हमारे साथ में फ्रेंड्स नाच सकती है. आपण बघतोय काही लोकांकडनं आनंद जरी व्यक्त केला जात असला मिलिंद सर, तरी एक समाजातला मोठा वर्ग आहे ज्यांचा या डान्स बारला विरोध आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून अक्षय, मी परत एकदा येतो तुझ्याकडे. नीलमताई गोरे आहेत आपल्यासोबत, शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार आहेत. नीलमताई, काय याच्या संदर्भात शिवसेना पक्ष म्हणून भूमिका असेल? तुम्हाला असं वाटतंय की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आता आपण काही करू शकत नाही? मुळामध्ये आता असं आहे की सर्व पक्षांनी एकमताने हा निर्णय घेतला होता. पूर्वी ज्या वेळेला हा कायदा मंजूर झाला त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात होतो, पण तेव्हाही शिवसेनेने डान्स बारच्या संदर्भातल्या विधेयकाला दोन्ही सदनांमध्ये पाठिंबा दिलेला होता. नंतर सुधारित स्वरूपामध्ये कायदा आणणं भाग पडलं कारण त्यातल्या काही गोष्टी कोर्टामध्ये टिकल्या नाही. परंतु तेव्हापेक्षा विलीन आता परिस्थिती थोडी बदलली या अर्थाने आहे की अल्पवयीन मुलींना या धंद्यात आणणं होतं, त्याला मुळात डान्स बारनाच बंदी झाल्यामुळे तो एक मोठा जो ओघ होता अल्पवयीन मुली आणायच्या आणि मग त्यांनी संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांचं मनोरंजन करायचं. त्या मनोरंजनाच्या पलीकडचं जे शोषण होतं ती साखळी कुठेतरी आज थांबलेली दिसते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या संदर्भात भूमिका स्पष्ट करतील, परंतु स्त्रियांची अप्रतिष्ठा होईल असं कुठलंही वर्तन होता कामा नये. मुंबई शहरात, महाराष्ट्रात हा आमचा मुख्यतः भाग होता आणि स्त्रियांना इतर ठिकाणी मान्यता प्राप्त प्रतिष्ठेने रोजगार मिळाला पाहिजे ही त्याची भूमिका होती. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संपूर्ण तपासून पाहिला पाहिजे, परंतु ज्याच्यानुसार नाणी उधळणं, नोटा उधळणं, स्पर्श करणं डान्स बालांना हे सगळ्यावरती बंदी आहेच ना. त्याच्यामुळे फक्त मधलं स्टेज आणि त्याच्याबद्दलचे काही नियम बदललेले आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यानंतर पोलीस, कायदा, विधी आणि न्याय विभाग पुढे काय करायचं याच्याबद्दलचा निर्णय होईल. ज्या प्रकारचं एकदम उन्माद हे डान्स बार ओनर्स दाखवतात की सगळं गेलं असं नाहीये. ज्या काही नियम होते शेवटी ते सुप्रीम कोर्टाने ठेवलेलेच आहेत. फक्त सरसकट बंदी आणि त्याच्यामधलं वॉल असता कामा नये अशा काही त्यांनी सूचना केल्या. CCTV बद्दल सुद्धा त्यांनी सूचना केलेली आहे. पण आजकालच्या सामाजिक माध्यमांच्या काळामध्ये कोणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ग्राहकांचं वर्तन बाहेर केलं, कळू दिलं, त्याच्यावर काय करणार आहेत डान्स बारचे लोक? नागरिक सुद्धा दक्ष व्हायला लागलेले आहेत. आणि एकच आहे की त्यात अँटी ट्रॅफिकिंगचा जो मुद्दा होता तो सिद्ध झाला का नाही झाला याच्याबद्दल मला अजून पूर्ण माहिती नाहीये, ते तपासून द्यायला पाहिजे. निश्चित. नीलमताई, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.